सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या या 1 मे दिवशी आपण गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी या हॉस्पिटलचा शुभारंभ करत आहोत। या हॉस्पिटलमध्ये 20 डॉक्टरांची मोठी अशी टीम असून या टीम मध्ये कार्डिओलॉजी विभाग, मेडिसिन विभाग, जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपी विभाग, गायनेकोलॉजी विभाग, आयुर्वेद पंचतंत्र विभाग, तसेच ऑर्थोपेडिक्स, जॉइंट रिप्लेसमेंट विभाग, कान नाक घसा विभाग, सुसज्ज असं मेडिकल आयसीयू, सुसज्ज असं सर्जिकल आयसीयू, अशा सर्व सुविधांनिशी आणि सोबतच पॅथॉलॉजी लॅब, रेडिओलॉजी सेंटर, फिजिओथेरपी सेंटर अशा या सर्व सुविधा एकाच छताखाली देणारं हे परभणी जिल्ह्यातलं एकमेव हॉस्पिटल असून या हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्त मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्या परभणी व परिसरातील लोकांना उत्तम दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी, त्यांची जी होणारी धावपळ आहे ती थांबावी आणि त्यांच्या आरोग्यमानामध्ये सुधारणा व्हावी या उदात्त हेतून या सर्व हॉस्पिटलच्या सुविधा आपण सुरू करत आहोत। सर्व परभणीकरांच्या साथीनं सहकार्यानं हे हॉस्पिटल येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याच्या आणि बाजूच्या जिल्ह्यातल्या सुद्धा आरोग्य सुविधा पुरवण्यामध्ये नेहमीच पुढे राहील एवढा मी या निमित्ताने शब्द देतो। धन्यवाद। मी डॉक्टर स्नेहल बोंडे, MSMS मी आयुर्वेदाचार्य असल्या कारणाने स्त्रियांना म्हणजे त्या घरगुती सगळ्या कामांमध्ये एवढ्या व्यस्त असतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आणि आरोग्य त्यांचं बाधित जरी झालं तरी त्या लवकर डॉक्टरांकडे जात नाही। म्हणजे फायनल स्टेज जोपर्यंत येत नाही किंवा एखाद्या गोष्टीचा त्रास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या हॉस्पिटल गाठत नाही। तर या हॉस्पिटलच्या सुविधातून आम्ही रुग्णांची तर काळजी घेईलच, पण रुग्ण होऊ नये किंवा त्यांना कमी प्रमाणामध्ये आजार व्हावेत अशा पद्धतीने अवेअरनेस वाढवण्याच्या दृष्टीने आजूबाजूच्या परिसरामध्ये मी व्याख्यानामार्फत महिलांचं आरोग्य, त्यांचं कशा पद्धतीने रुटीन असावं, त्यांनी कशा पद्धतीने आपली काळजी घ्यावी त्या संदर्भात मी नक्कीच व्याख्याने देईल आणि त्यांना जागरूक करेल स्वतःच्या आरोग्याविषयी। गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अंडर आपल्याला गणेशा डायग्नोस्टिकचं पण सहकार्य लाभणारच आहे। तर सुपरफिशियल स्टेजमध्ये किंवा छोट्यात छोटी जी गाठ आहे कॅन्सरची स्तनामध्ये होणारी, तर ती आपल्याला मॅमोग्राफी मार्फत कळते। तर त्याच्याविषयीचा अवेअरनेस आहे की 40 इयर्स आहे तर ते महिलांकरिता दर 6 महिन्यानंतर मॅमोग्राफीचा 50% मध्ये का होईना पण कॅम्प जो आहे हा आम्ही नक्कीच अरेंज करू आणि फक्त ब्रेस्ट कॅन्सरच नाही तर सर्वायकल कॅन्सरचं सुद्धा प्रमाण वाढतंय। तर त्या दृष्टीने प्रायमरी जी तपासणी आहे पॅप्समियर म्हणून जे आहे, तर या कॅम्प मार्फत किंवा या शिबिरांमार्फत ज्या गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अंडर होती तर त्यामार्फत महिलांसाठी पॅप्समियर झालं, मॅमोग्राफी झालं, अशा पद्धतीच्या सुविधा नक्कीच त्यांना उपलब्ध करून देऊ। आणि हे जे कॅन्सर आता ते सगळीकडे वाढतंय याचं प्रमाण आणि फायनल स्टेजला गेल्यानंतर ते कुटुंब सगळं डिस्टर्ब होत आहे, म्हणजे फॅमिलीज पूर्ण डिस्टर्ब होते एवढा मोठ्या आजारांचं। त्याचं निदान लवकरात लवकर होऊन चिकित्सा किंवा ट्रीटमेंट आपण ज्याला म्हणतो ती होऊन जर पेशंट लवकरात लवकर बरा झाला तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल। अशा पद्धतीने आम्ही शिबिर नक्कीच अरेंज करू। या बाबतीत मी जरा माझं मत थोडं वेगळं आहे। सरांच्या मागे मी असल्या देशात ते माझ्या मागे आहेत, मग त्यांचा मला पाठिंबा आहे असं मी नक्कीच म्हणेल, कारण की मी अकॅडमिक आहे, मी प्रोफेसर आहे कॉलेज हट्टा येथे आणि आता 10 वर्षानंतर मला पंचकर्माची सुविधा जी आहे किंवा आरोग्य सेवा देण्याचं जे भाग्य मिळणार आहे ते सरांमुळेच मिळत आहे असं मी म्हणेल, कारण त्यांनी मला खरंच एवढं सपोर्ट करून सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्यापेक्षा जास्त आयुर्वेदाचं त्यांना माहित होतं या 2 महिन्याच्या कालावधीत।